नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी प्रथम वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रियासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केलेली आहे. त्याचबरोबर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रदर्शित झालेली आहे. सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी यांना आता पुढील उत्सुकता लागलेली आहे, ती म्हणजे कॅप राऊंड म्हणजेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पहिली फेरी. बरेच विद्यार्थी आणि पालक यांना कॅप राऊंड 1 याबद्दल माहिती नसल्यामुळे बऱ्याच प्रश्न उद्भवतात आणि त्याचं निराकरण करण्यासाठी हा व्हिडिओ मी आपणासमोर घेऊन येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड म्हणजेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पहिली फेरी यामध्ये आपणास हवं असलेल्या कॉलेज आणि ब्रांच हे नमूद करावायचं असतं. यालाच आपण कॅप राऊंड असं म्हणतो. आता बरेच विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना प्रश्न आहे की सर, हा कॅप राऊंड सुरू होणार केव्हा? त्यासाठी आपल्याला कुठे जावं लागेल? त्याचप्रमाणे आपण किती कॉलेजेस त्यामध्ये समाविष्ट करू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पहिली फेरी ही सुरू होणार आहे 8 जुलै 2025. विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्र शिवाजीराव स जोंधळे तंत्रनिकेतन डिप्लोमा कॉलेज आसनगाव येथे 8 जुलै 2025 रोजी उपस्थित राहायचं आहे. विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म म्हणजेच हवं असलेल्या कॉलेज आणि ब्रांचची नावे आपल्या लॉगिन मधून टाकावायची आहेत आणि यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाकडून 8 जुलै 2025 ते 10 जुलै 2025 हा कालावधी दिलेला आहे. म्हणून सर्व विद्यार्थी आणि पालकवर्ग यांना विनंती आहे की कॉलेज आणि ब्रांच याचं नाव ऑनलाईनद्वारे टाकण्यासाठी सुविधा केंद्रामध्ये 8 जुलै 2025 रोजी आपणास उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 12 जुलै 2025 रोजी ऑनलाईनद्वारे आपणास जी कॉलेज आहे किंवा जी ब्रांच आहे ती शासनामार्फत अलोकेट होणार आहे आणि त्यासाठी जी ऑनलाईन लिंक आहे ती आपणास उपलब्ध असणार आहे. त्या ऑनलाईन लिंकमध्ये आपण आपला ॲप्लिकेशन आयडी आणि जन्मतारीख टाकल्यानंतर आपल्याला शासनामार्फत जे कॉलेज अलोकेट होणार आहे ते समजणार आहे. म्हणजेच 12 जुलै 2025 रोजी प्रथम फेरीचा जो रिझल्ट आहे तो हाती येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 13 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 दरम्यान आपल्याला जे कॉलेज लागलेलं आहे त्या कॉलेजचं एक्सेप्ट म्हणजे स्वीकृती करून आपण त्या कॉलेजमध्ये आपल्या मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहायचं आहे. म्हणजेच 13 जुलै ते 15 जुलै या दरम्यान आपणास जे कॉलेज अलोकेट झालेलं आहे ते कॉलेज जर आपणास एक्सेप्ट करायचं असेल तर त्यासाठी आपण जी प्रोसेस आहे ती पूर्ण करून त्या कॉलेजमध्ये मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1 मध्ये म्हणजेच केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीमध्ये आपण जो पहिला प्राधान्यक्रम ज्या कॉलेजला आणि ब्रांचला देणार आहात
ते जर आपल्याला शासनातर्फे अलोकेट झालं, तर आपणास कंपल्सरी त्या कॉलेजला प्रवेश घ्यावा लागेल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पहिल्या फेरीचा ऑप्शन फॉर्म म्हणजेच कॉलेजची नावं आणि ब्रांच टाकण्यासाठी आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन यासाठी आपण सुविधा केंद्र शिवाजीराव स जोंधळे तंत्रनिकेतन डिप्लोमा कॉलेज आसनगाव येथे 8 जुलै 2025 रोजी उपस्थित राहा. आपणास योग्य मार्गदर्शन दिले जाईल आणि आपण केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पहिल्या फेरीचा ऑप्शन फॉर्म व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकता. त्याचप्रमाणे आपणास अधिक माहिती हवी असेल तर दिलेले संपर्क क्रमांक आहेत. यावर आपण कार्यालयीन वेळेत संपर्क करू शकता. धन्यवाद.